आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। शुक्रवारपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा आता होत आहेत। 2 कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। लाडकी बहिणीवर वारंवार ते बोलतायत की आतापर्यंत निवडणुकीत आधी 3-3 हप्ते दिले, आता एवढी अडचण आहे तर 6 हप्ते एकदम द्या। लाडकी बहिणीबद्दल उद्धव ठाकरे लाडकी बहिणी योजनेला तर विरोध केला होता या लोकांनी। लाडक्या बहिणी योजनेसाठी कोर्टात गेले होते विरोधामध्ये। त्यांना काय बोलायचा अधिकार आहे? आणि म्हणून लाडक्या बहिणीच्या योजनेत खोडा घालणाऱ्या सगळ्यांनाच लाडक्या बहिणीने चांगला जोडा निवडणुकीत विधानसभेचा दाखवला आहे। अजून काय दाखवायचं बाकी आहे का? त्यामुळे तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। आम्ही महायुतीने ते सुरू केले। मी मुख्यमंत्री असताना आम्ही तिघांनी निर्णय घेतला आहे आणि ती योजना कधी बंद होणार नाही। आणि विरोधकांनी किती यावर अफवा पसरवण्याचं, बदनाम करण्याचं कारस्थान केलं तरी सुद्धा आमच्या लाडक्या बहिणी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत। कारण त्यांना विरोध करणारे कोण हे सावत्र भाऊ, दुष्ट भाऊ हे त्यांनी ओळखलेलं आहे। आणि त्यामुळे मी मला सांगतो, आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। तुमची योजना सुरू राहणार, तुमची योजना कधीही बंद होणार नाही। परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आज जी काही महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शेतकऱ्यांवर आलेलं संकट पाहता आणि बळीराजाच्या डोळ्यामध्ये त्यांच्या परिवाराच्या डोळ्यात आलेली आहे प्रक्रिया आहे। नव्याने ही प्रक्रिया नाही। दर दिवाळीमध्ये यावेळेस एसटी दर 10% दरवाढ करते, भाडेवाढ करते आणि त्यामुळे एसटीला जवळपास 30 कोटी रुपये मिळतात। परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आज जी काही महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शेतकऱ्यांवर आलेलं संकट पाहता आणि बळीराजाच्या डोळ्यामध्ये त्यांच्या परिवाराच्या डोळ्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणी भावांच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहून आपण त्यांना मदतीचा हात देण्याचा सगळीकडून प्रयत्न करतोय। आणि म्हणूनच मी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सूचना केलेल्या आहेत की अशा परिस्थितीमध्ये जरी एसटीला दिवाळीमध्ये तुमची प्रक्रिया ही जी कायमची सुरू असली तरीसुद्धा यावेळेस त्याला अपवाद केला पाहिजे आणि पूर परिस्थितीमुळे हे 10% जी भाडेवाढ आहे ती यावेळेस रद्द करावी आणि ती तशा प्रकारचं ते परिपत्रक काढतायत आणि 10% होणारी भाडेवाढ जी आहे ती रद्द होईल आणि त्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळेल। बघा, माझं एवढंच सांगणं आहे की स्वतः मुख्यमंत्री असताना काय काय केलं, किती दिलं, काय दिलं, शेतकऱ्यांचे किती अश्रू पुसले, शेतकऱ्यांच्या बांधावर किती वेळा गेले, हे सगळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माहीत आहे। आणि त्यांनी केलेली घोषणा ते नियमित 50,000 रुपये जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी त्यांना 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय घेतला। दिले कुठे? त्यातले काही शेतकरी जे होते जवळपास 20 लाख शेतकरी कर्जमाफीतले, त्यांची कर्जमाफी आम्ही केली। 50,000 रुपये जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी त्यांना देखील महायुती सरकार मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पैसे दिले। त्यामुळे पहिलं स्वतःने आत्मचिंतन केलं पाहिजे, स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघितलं पाहिजे की आपण काय केलेलं आहे। आणि म्हणून आमचं जे महायुती सरकार आहे, महायुती सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं आहे। मी मुख्यमंत्री असताना मी देवेंद्रजी, अजितदादा आम्ही निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला होता। जसं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना सुरू केली दर वर्षाला 6,000 रुपये, तशीच योजना महाराष्ट्राने पण